गाईज अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपण चालले तर मुंबईला बऱ्याच महिन्यानंतर आपला हाताचा ऑपरेशन झालं. तर त्याच्यानंतर जवळजवळ 1.5-2 महिने झालेत ना, 1.5 महिने झाला हाताचं ऑपरेशन होऊन. त्याच्या आधी पण आपण कधी गेलो आठवत ना तर मुंबईला. तर बऱ्याच दिवसांनी चाललेत मुंबईला. तर मी हे माझ्यासोबत सार्थक आणि सार्थकचे पप्पा आहेत. तर त्यांना थोडासा काम आहे आपला, म्हणजे त्यांना स्प्रे गन घ्यायचे आहेत मकर पेंटिंग करायला आणि गणपती बाप्पाचं पेंटिंग करायची, ती गन घ्यायचे. त्यासाठी आपण जायचं आपल्याला पहिले लालबागला. नाही, पहिले आपल्याला जायचं मस्जिदला. मस्जिदला थोडासा काम आहे, मस्जिद बंदरशी. मग नंतर आपल्याला जायचं लालबागला आपल्याला ब्रश घ्यायच्यात, आखणीचे ब्रश. गणपती बाप्पाची आखणी करतात ती डोळ्याची, ते ब्रश घ्यायच्यात आणि मग स्प्रे गन घेऊन आपण रिटर्न घरी यायचे. तर चला आपण जाऊ पहिले स्टॉपवरती. ते सार्थकचे पप्पा आणि सार्थक आलेत. आपण जाऊ आणि पहिले जाऊ स्टेशनला, पनवेलला ट्रेनमध्ये बसू आणि डायरेक्ट मस्जिद. चलो बाय बाय, तुम्हाला भेटतो नंतर मी थोड्याच वेळात. तर काहीच फायनली मी पोचतो आता डायरेक्ट पनवेल स्टेशनला. सरमॅन स्वतः काय कुठं जायचं मुंबई समजा गायतलं सांगितलं, पण काय काय काम आता तिकडे गेल्यावर बघा, सांगून काय तुम्हाला. मी सांगितलं जोरानं बोललो पाहिजे, जरा जेवण नाही केला का काय जब हम जा रहे मुंबई, फैजू भाई से मिलने. हाय फ्रेंड, मैं बॉम्बे आया था बीजू भाई को मिलने के. बीजू भाई तो मिले नहीं, पर नेक्स्ट टाइम इस बॉम्बे सेंट्रल इज ऑन कमिंग. दिस बॉम्बे सेंट्रल इज नेक्स्ट टाइम इज बेड लक इज द नेक्स्ट टाइम इज. काय जरा बघू आता पनवेलचा स्टेशनचा काय काय आपण झाले. तो आपण जवळजवळ 4 महिन्यातून आलो. कधी आलता तुला? लास्ट आलो तो माझ्या बर्थडेला गेलो तर दादरला, सिद्धिविनायकला. इथून चढलेला का तिथून चढलेला? तेव्हा इथून चाललेलं इथून या साईड. आता इकडं सगळं बंद केलं आहे. बघू आता मामाकडे तिकीट काढला. तिकीट काढला का आम्ही डायरेक्ट इकडं जाऊ मस्जिद. तर बाय बाय कर. काहीच म्हणजे तर ट्रेन असायच्या आकाच काढून काढलाय, सगळंच काय पलट गेलाय. हे अख्खाच तोडणार आहे. पूर्ण पायापाड करायची स्टेशनचा सगळा मोड केला. पहिले येतात स्टेशनला जागाच बसतो ट्रेनमध्ये. ट्रेनमध्ये बसायला पण पुढे जायला लागते. ट्रेन एक ट्रेन वाटतं, काय समजत नाही. तू जायला गेलो का केलं तू पागल काय आम्ही नाही पागल, तुझा कोणतरी पागल आहे. काय पूर्ण स्टेशनचा पायापाड करून ठेवलाय. मला तर काय तर वाटतं मोठा विषय बघायला यायला लागेल ना. तर काहीच पहिल्यांदा आम्ही ट्रेनमध्ये बसलो. 9:40ची ट्रेन आहे. 9:40ची ट्रेन आहे. आता बघू आपण किती टायमात पोहोचतो. 1.5 तास तरी लागेल पोहोचायला मस्जिद बंदरला. डायरेक्ट आपण मस्जिद बंदरला भेटू तिथं पोहोचल्यावरती. कारण की ट्रेनमध्ये काय शूट करायला काहीच नाही, काय भेटलाच कंटेंट ट्रेनमध्ये. तर बघू तुमची काय भांडण झाली, काय झाली, कोण आलाच नाही. चला मग नंतर भेटतो मग. तर काय आता मी पोहोचलो संडास रोड, सँड हॅश रोड. त्याच्या पुढचं स्टेशन मस्जिद बंदर. आपण उतरू थोड्या टायमात, 2-3 मिनटात. अजून ट्रेन चालले. ही कुठून आली काय माहिती. हे इकडून आली ना ट्रेन स्टेशनवर. याला विचारणं म्हणजे चुकीचे. गाईज बघा ट्रेनच्या बाहेर निघून येऊ. बघा दिसतं का तुम्हाला? दिसणार नाही. ट्रेन थांबली तर ब्रिजवरती, तर बाहेर आले निघून. मला कसं दाखवू मी आता, शहरामध्ये दिसत नाही. मग असं फार ॲक्सिडेंट होतं असं. मग बघा एक पाय पुढे बघा त्याचा. डायरेक्ट शाहरुख खानच झाले रे. काय गरज आहे का? त्या ट्रेनमधली लोक पण याकडेच बघतात. फोकस ना होत रे. नाही तो ब्लर झाला. तर गाईज फायनली आम्ही उतरलो मस्जिद बंदरला. आता चालत पुढच्या स्ट्रीटला
अब्दुल रेहमान तर आवाज लक्षात राहील आज अब्दुल रेहमान स्ट्रीट असं काहीतरी आहे तिथं नाव दुकान आहे. लक्षात आहे पण गल्ली विसरलो. गल्ली ब्ल्यूबेरी दुकानाचं नाव आहे तिकडे आम्ही चालले आहोत. तर आता ट्रॅफिक पण बाकी आहे, रस्ता पण माहिती नाही तर मॅप कुठून जायला लागेल. चला जाऊ. काहीच जवळजवळ 1.5 तास चालल्यानंतर आम्ही येऊन पोचलो आमच्या काय होतात मंजिलवरती. ब्ल्यूबेरी बघा सगळं दुकान आहे. इथून काय सामान घ्यायचं ते घेऊ आणि आपल्याला परत जायचे लालबागला. ते लाईट का अशी करते त्यामुळे तुम्हाला जरा सामान घेऊन सांगतो काय काय घेतलं ते. आम्हाला वाटतं गन घ्यायची आणि स्प्रे गन पण घ्यायची ना. स्प्रे गन लालबागला घ्यायची आणि ही गन इथं घ्यायची. काही स्टिक घेतल्यात, गन घेतली, पेन्सिल घेतलं व्हायला. इथून एवढं सामान घेतलं आहे. अजून आम्हाला पुढं पण जायचं आहे एवढा वाचा घेऊन. गाईज खूप सारं चालून जरा थकलो आम्ही. उन्हात बाईला घाम उठला आहे, दिसत नाही तुम्हाला. हो हो. तर जरा आम्ही थंड होतो. लिंबू सरबत पितो, लिंबू सरबत. तुम्ही पण प्यायला आहे लिंबू सरबत. आणि आम्ही अजून एक लोकेशन शोधता आहोत पण तो आम्हाला भेटत नाही. काय आहे न्यू बॉम्बे स्टेशनरी. आणि पार्टीमध्ये एवढा वजन आहे ना याच्या करू आपण अर्धा जरा करायला लागेल. काहीच अशा गल्लीमध्ये ती स्टेशनरी आहे न्यू बॉम्बे स्टेशनरी. ती भेटत पण नव्हती आम्हाला. आम्ही किती शोधला काय काय केलं, गुगलला फोटो चेक केलं तेव्हा बाहेर नावाला पुढे नाव रे पाटीदार, टचेस पाटीदार त्याच्या नावावरती आम्ही आलो. दादा कसं तरी थांबा जरा घेतो सामान काय बघू भेटतं का नाही. गाईज मस्जिद बंदरचं काम झाला आणि आता आम्ही येऊन पोचलो चिंचपोकलीला. आता थांबा तुम्हाला दाखवतो चिंचपोकलीचा चिंतामणीचा मंडप तुम्हाला दाखवतो. थांबा थोडा वेळ ब्रिजवरून कसा व्ह्यू येतो बघा फक्त. भाई दाखवतो ना चिंचपोकलीचा चिंतामणी. गाईज आपण कुठं पोचलो बघा आता. चिंचपोकली सार्वजनिक उत्सव मंडळ चिंतामणी. आतमध्ये ट्रॉल्या पण आहेत. गाईज बघा ब्रश आखणीसाठी ती पातळ आहे. एक दुसरा कुठे एक हा आयब्रोसाठी. तर गाईज 2 ब्रश घेतले. आम्हाला गन नाही भेटली, स्प्रे गन नाही भेटली ना. आणि एक ब्रश नाही भेटला. 2 ब्रश घेतले, एक नोझल घेतला गनचा, गन नाही भेटली. आता आम्ही त्याला इथून डायरेक्ट थेट घरी नाही, घरी नाही करी रोड. पहिले करीला झालो आम्ही, करी रोडला. तिथून मग डायरेक्ट घरी. बरोबर का ना. आता नेक्स्ट भेट कधी होती आपली इथं नाही इथं गाईज हो एरिया आहे ना एक्सपेन्सिव्ह एरियाला आहे. हा ब्रिज आहे ना, ब्रिज जायला जास्त नाही. काय थोडा रस्ता क्रॉस करायचा होता म्हणून मी व्हिडिओ थांबवली. तर रस्ता क्रॉस करायचा होता. तर मी काय बोलतो हा ब्रिज आहे ना, हा ब्रिज सध्या तुम्हाला शांत वाटतंय पण 14 सप्टेंबरची रात्र आणि सकाळ त्यानंतर हा उभं राहायला जागा नसेल. कारण की तो ब्रिज, या ब्रिज खालून चिंतामणी, लालबागचा राजा, गणेश गल्ली आणि लाखो भक्त. बोल जरा बोल भाई काय बोलतील या ब्रिजबद्दल. शब्द कमी खरंच भावना व्यक्त होती. नंतर येऊ लवकरच आपण पण इथे जेव्हा आगमन असेल चिंतामणीचं किंवा कुठल्या गणपतीचं आगमन असेल तेव्हा आपण यायचा प्रयत्न करू. आणि विसर्जनाचा आपण येतो दरवर्षी आपण येतो विसर्जनला. तर पहिले आपण आगमनाला येऊ. विसर्जनचा टॉपिक नको आला, पहिले आगमन करू. तुम्हाला नंतर तुम्हाला आगमनाचा ब्लॉग बघायचा असेल बघायला भेटणार 100%. एक ना एक तरी तुम्हाला आगमन बघायला भेटणार म्हणजे भेटणार. चला तुम्हाला भेटू नंतर. तर गाईज आम्ही मस्त आता नाश्ता केला. मेंदूवडा खाल्ला ना रे. मेंदूवडा सांबार आणि मस्त ताक पिला आणि निघालो आता घरच्या रस्त्याकडं. आणि पाठीमागं इकडे आहे ना तिथं काम चालू आहे आपलं कसलं रे गणसंकुल आपला कारखाना तो त्याचं काम चालू आहे.
आता आम्ही चालू डायरेक्ट थेट घरी. इथून आम्हाला गन तर भेटली नाही, मेन गनसाठी आलो आम्ही. गन तर नाही भेटली. गन कधी भेटणार आहे? पुढच्या आठवड्यात ना? ठीक आहे, चला आपण जाऊ आता डायरेक्ट घरी. काय AC लोकल आहे, AC लोकल चालू केले पण एक पण माणूस नाही लोकलमध्ये. एक पण, एक डब्यात फक्त एक गेला आहे. एक डब्यामध्ये एक, या डब्यामध्ये आहेत 2-4. पूर्ण ट्रेन रिकामे चालले, पूर्ण ट्रेन. काय चालू करून फायदा नाही सरकारचा, लॉसला आहे. ट्रेनमध्ये एवढी एका डब्यात साध्या लोक हा काय परत एवढी एका डब्यात ना, तेवढी एका सीटवर असतात. आखे ट्रेनमध्ये तेवढी एका डब्यात असतात आपल्या लोकलमध्ये ना साध्या. लॉसला आहे पार्टी, काय फायदा नाही एसीचा. काय रिच फायनली पोचलो आम्ही पनवेलला. गाईज आता मी बस पकडणार, जाणार घरी. रिक्षा का बस? रिक्षाने बस मागाशी बस बोलला, आता रिक्षा बोलतो. नक्की काय आहे? रिक्षा. ठीक आहे, रिक्षा पकडून जाऊ आता घरी. बस गेली. आता जेवायला पण जातात ना ठीक आहे, बसचा टाईम तरी जेवायचा. रिक्षा करून चाललो आम्ही. चला मग नंतर तुम्ही पण जेवा आणि झोपा. गाईज फायनली घरी आलो 3:30 वाजता. 3:30 वाजता आता पोचलो. तर जेवू थोडासा आणि आराम करू. तुम्हाला वाटलं नंतर काहीतरी संध्याकाळीच, तर झोपतो. आता तुम्हाला नंतर भेटतो. बाय बाय. गाईज थांबा जरा साफ करतो. तर गाईज मस्त झोपलो होतो. तर आपल्याला छप्पूचा फोन आला आपल्या बहिणीचा. तर कृषी येते म्हणून, कृषी बेबी आपला वाचा येते. तर उठलो आता, जस्ट फ्रेश झालो. बघू आता तो कधी त्याची वाट बघू. ब्लॉगमध्ये काय काय बघायला भेटेल कृषी आला तर बघू, सांगू तुम्हाला. तर चला तुम्हाला नंतर भेटू डायरेक्ट. जरा काम आहे, श्रीखंड आणि हे घेऊन यायचं आपल्याला, दूध. गाईज फायनली कृषी आलाय. काय झाला? असला ओळखला. मामा कुठे? मामा या. काहीच कृषीची नवीन खरेदी आहे. वाटते की कृषीचा चतुर्थी ना घाबरला. जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मने कामना पूर्ती. जय देव. तर गाईज मस्त आरती केली. आता जस्ट जेवलो. आता आपण इथंच ब्लॉग एंड करू आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग आपला म्हणजे मुंबईला गेलो तेव्हा होता. आपली 2-3 कामं म्हणजे झाली. म्हणजे गन नाही भेटली आणि ब्रश तर भेटलं. बाकी तर गोष्टी झाल्या आपल्या. सार्थने पेन्सिल घेतल्या, दुसरं ब्रश घेतला आखणीचं, अजून कलरची डबे घेतली आणि स्टिक गन वगैरे ते घेतल्या. नंतर आपण गेलो चिंचपोकलीला. तर चिंतामणीचं आपण एक ते हे बघितला शेड, तिथं गणपती बसतो तिथं. तर लालबागला गेलो. तिथून मग कलर घेतल्या, गनचा तो नोजर घेतला. एक गन नाही भेटली. नाश्ता केला आणि डायरेक्ट घरी आलो. झोपलो, आराम केला. नाही तर डायरेक्ट कृषीवाला त्या उठलो. म्हणजे चोपून आधीच बोलणारा काही येणार आहेत म्हणून. तर उठलो. आता मस्त देवाची आरती ते गेली, चतुर्थी होती तर, आणि जेवलो. आता ब्लॉग एंड करू आपण. तर चला आवडत होता ब्लॉग. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओ आवडत तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.